नमस्कार मित्रांनो, मी अक्षय जंगम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आत्ता आपण आलो उज्जैनमधील जिथे उज्जैन कंप्लीट होत नाही उज्जैनचं दर्शन अशा ठिकाणी, ते म्हणजे कालभैरवाचं ठिकाणी आपण आलेलात. आणि कालभैरवाच्या दर्शनासाठी आम्ही एंटर करत होतो, तर ह्या मार्केटमध्ये एवढी गर्दी होती का आम्हाला काय समजत नव्हतं की आतमध्ये केवढी असेल. मार्केटमध्ये पटापट ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या, नारळ झालं, फूल झालं, असं काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या गोष्टी घेतल्या. आणि मला घ्यायचं होतं नारळ, सो मी घेतला इथे नारळ मार्केटमध्ये. आणि पण अनफॉर्च्युनेटली तिथे मला पाण्याचा नारळ हवा होता, पण तिथे पाण्याचा नारळ नाही मिळाला. सो मी जो मिळेल तो नारळ घेतला आणि पुढे देवदर्शनाच्या लाईनमध्ये लागलं, कारण का हळूहळू गर्दी खूप वाढत होती. आणि हे बघा, माझ्या मागे मजबूत गर्दी होती, खूप गर्दी होती. कारण का मला असं वाटलेलं की आज रविवार आहे, काल शनिवारी सगळे दर्शन घेऊन आज रिटर्न जायला निघाले असतील, पण नाही, असं काहीच नाही झालं. मजबूत गर्दी होती, वरून कडक ऊन लागत होतं आणि खाली पाय दमलेले. ऋतिक, कसं वाटते लाईनीत उभं राहून? मस्त. अजून 2 तास उभा आहे, 2 तास लाईनमध्ये, तरी अजून बाकी बरीच राहिली बघा. इथनं अजून एक म्हणजे जेवढं आलं तेवढं जायचं, अजून 2 तास लागतील, मजा करायची. जवळपास 3 तास झाले आता लाईनमध्ये उभं राहून, आणि तरीसुद्धा अजून अर्धी लाईन तशीच बाकी. म्हणजे जेवढं आता आलो आहे तेवढंच जायचं आहे पुढे, पण माहीत नाही किती वेळ लागणार आहे. पहिल्यांदा चालू आहे कालभैरवाला, त्याच्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे. बघूया आतमध्ये जाऊन किती वेळ दर्शन करायला मिळतो आहे, हा मॅटर करतो आहे. खरं तर उज्जैनला आल्यानंतर पहिले कालभैरवाचं दर्शन घ्यायचं, नंतर महाकाल बाबांचं दर्शन घ्यायचं असं म्हटलं जातं. मात्र आम्ही पहिले महाकाल बाबांचं दर्शन घेतो आणि आता जाणार शयन आरतीसाठी, पण त्याआधी कालभैरवाचं आधी दर्शन घ्यायचं आहे. खरं तर कालभैरवाला मदिरा पाषाणचं नैवेद्य दिलं जातं, म्हणजेच दारूचं नैवेद्य दिलं जातं. हां, खरं आहे, कारण का शिवाचा उग्र अवतार म्हणून कालभैरवाकडे पाहिलं जातं. जसं जसं ऊन वाढत होतं तसं तसं आम्ही पुढे जात होतो, आणि गरमी पण होत होती, पाय पण दुखत होते. पण हा, जसं जसं जवळ जात होतं तसं जसं अजून म्हणजे उत्सुकता वाढत होती का आतमध्ये गेल्यावर कसं असेल, म्हणजे प्रत्यक्ष बघायला कसं मिळेल, त्यामुळे खूप एक्साइटमेंट होती. आणि रांगेमध्ये पुढे चालत असताना माझं लक्ष एका बॅनरवर गेलं. मित्रांनो, हे बॅनर पुण्यात माहिती आहे काय, हे जेव्हा आपण उज्जैनच्या मंदिरातून बाहेर आलो तेव्हा आपल्या कपाळावरचे काळा टिक्का तुम्ही पाहिलं ना, माझ्या कपाळावरती, ते काळा टिक्का लावणारे हे अघोरी बाबा, जे उज्जैनच्या आरतीच्या वेळी आतमध्ये गाभाऱ्यात असतात. आणि ह्यांचं म्हणजे वैशिष्ट्य असं सांगायला गेलं तर 12 वर्ष अखंड खडेश्वर अघोरी तपस्या केली, म्हणजे एकाच पायावर त्यांनी अखंड तपश्चर्या केली. आणि ही सगळी माहिती घेत आपण पोचलो आपल्या जागेवर. फायनली 4 तासाची वेटिंग, त्याच्यानंतर आलो आहे. आणि मागाशी मी म्हटलेलं ना, कालभैरवाला मदिराचं भोग दिलं जातं, तर भावाने ब्लॅक डॉगचा खांबा आणलेला आणि बाई फोटो काढत होता. मित्रांनो, तुम्ही कधी देवदर्शनाला गेलात तर हे धागे असे नेहमी प्रत्येक ठिकाणी बांधलेले असतात, पण तुम्ही कालभैरवाला गेलात तर सगळ्यात जास्त तुम्हाला मिळतील. काय वाटतं, हे धागे का बांधत असेल, काय त्याच्यामागे रहस्य असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मला नक्की आवडेल की तुमची मत काय याबद्दल. आणि हे सगळं बघत पाय तर दुखत होते, एवढ्या तासाची वेटिंग, आणि हे सगळं बघताना थकवा तर वाटत होता, पण कालभैरवाला बघायचं आहे, खूप एक्साइटमेंट होती आतमध्ये. मित्रांनो, शिवरायांनी भगवा फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही ठेवला तर बाहेर पण नेलं आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे बघा, महाजी शिंदे नावाचे जे आपले होते, त्यांनी MP मध्ये पण गाजवले. म्हणजे उज्जैनमध्ये जे आता मंदिराचे जीर्णोद्धार वगैरे जुने झालेले, जसं हे कालभैरवाचं मंदिराचं जीर्णोद्धारसुद्धा महाजी शिंदे यांनीच केलेलं आहे. आणि हा, तिथे आजही कालभैरवाच्या डोक्यावर मराठी शाहीची पगडी, आपली मराठी पगडी आहे, ते तुम्हाला आतमध्ये दाखवतो. ही दीपमाळ आहे, आणि दीपमाळ ही खूप मोठी आहे, आरतीच्या वेळी पेटवतात इथे ते. आणि आपला मराठी माणसाचा इतिहास घेऊन आणि दीपमाळेला बघून आत्ता आपण एंटर करतो आतमध्ये. एंट्रन्समध्ये, कालभैरवाच्या एंट्रन्समध्ये आता एंटर केलेलं आहे. मित्रांनो, तुमचा भाव पण काही रिकाम्या हाताने गेला नव्हता, जाताना काहीतरी घेऊन गेलेला. हां, छोटं का होईना पण काहीतरी घेऊन गेलेलं. एक नारळ आणि मदिरा कालभैरवाला अर्पण केली. जास्त वेळ राहता आलं नाही, गर्दी खूप होती, पण बघितलं कालभैरवाला, चांगलं वाटलं, भारी वाटलं. आणि मंदिरात पॉझिटिव्हिटी खूप आहे, तंत्रसाधनेची ऊर्जासुद्धा आहे तिथे. तुम्ही गेलात तर कधी फील करा. आणि तुम्हाला बोललो ना, कालभैरवाच्या डोक्यावर मावळ्यांची पगडी आहे, तर ती मावळी पगडी कालभैरवाच्या डोक्यावर बघा, रेड कलरची आहे, ती आजही सुद्धा लावली जाते इथे. फायनल दर्शन झालं कालभैरवाचं, सो चांगलं वाटलं. कालभैरवाला भोग आणलेला दारूचा, थोडंसं काढून घेतलं, बाकी रिटर्न दिली. तर बघूया मित्रांमध्ये वाटून टाकतो मित्रांना. पण चांगलं वाटलं, पहिल्यांदा उज्जैनचं कालभैरवाचं दर्शन घेतलं. बघू आता. सो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आवर्जून कमेंटमध्ये सांगा.
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला शेअर करायला विसरू. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. हा आमचं छोटं चेतन ह्याच्या निघताना ह्याच्या दाताला लागलं आणि पायाला पण लागलं. सिक्युरिटी गार्डने याला फेकून दिला. बाईला देवासमोर राहायची खूप आवड ना. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.